काय नाही, 2 मिनिटं स्तब्ध राहून इंग्लंडला श्रद्धांजली वाहिली इंग्लंडच्या टीमला. हो का काय काल काल नाही का त्यांचं पार त्यांची लाकडं पोचवली भारतानं असं बोलायचं कारण असं. 2022चा जो पराभव झाला आपला, त्यांनी पराभव केला 172 10 गाड्यांनी 172-0 असा जो पराभव केला, त्याचं किती त्यांनी भांडवल केलं किंबहुना त्यांच्या फॅन्सनी किंवा अजून कुठल्या भारत विरोधी फॅन्सनी 172 असं नाचवून अक्षरशः भारताच्या फॅन्सना खूप डिवचलं. आणि याचा पुरेपूर बदला भारतानं काल घेतलेला आहे. इंग्लंड संघाला चारी मुंड्या चित करून सेमीफायनलमधून वर्ल्ड कपमधनं बाहेर केलेलं आहे. आता फक्त वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारत एक पाऊल दूर आहे. शेवटचा सामना होणार आहे दक्षिण आफ्रिकेशी, आणि दक्षिण आफ्रिकासुद्धा यावेळी प्रथमच फायनलला पोचली आहे इतिहासामध्ये, आणि त्यामुळे त्यांच्या पण आशा जोरदार असणार आहेत. आणि भारतीय संघाची कामगिरी पाहता की भारतीय संघ यावेळी वर्ल्ड कप जिंकण्याच्या फार जवळ वाटतं. मग अशावेळी आपल्या निश्चितच आशा पल्लवित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि रोहित शर्मा, परत एकदा रोहित शर्माला या ठिकाणी जितकं श्रेय द्यावं तितकं कमीच आहे. एक उत्तम कप्तान म्हणून तो ज्या प्रकारे संघाची मोठ सांभाळतोय, संघाला दिशा देतोय, संघाला ज्याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतायत त्या प्रकारे तो वागतोय, त्याला खरंच त्याच्या खेळीला जेवढं म्हणावं तेवढं कमीच, कौतुक जितकं करावं तितकं कमीच. काल पुन्हा एकदा एक षटकार मारून विराट कोहली बाद झाला, आणि पहिला गडी बाद झाल्यामुळे पॉवर प्लेमध्ये पुन्हा एकदा आता काय हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. कारण सेमीफायनल आणि इंग्लंड, जसं म्हटलं मी, तर भूतकाळातील आठवणी त्यांचं एक डोक्यावर ओझं असताना आता काय हा प्रश्न असताना रोहित शर्माने ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत खेळी केली, त्याचप्रमाणे इथेही इंग्लंडच्या संघाला सळो की पळो करून सोडलं. उत्तम षटकार चौकार मारत त्याने अर्धशतक, सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. आणि त्याच्याबरोबर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा, जरी सूर्यकुमार यादवचं अर्धशतक हुकलेलं असलं तरी सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी करून भारताची धावगती कमी होणार नाही, जवळपास ती 8 ते 8.5च्या जी दरम्यान धावगती होती ती विकेट जाऊन सुद्धा कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. आणि किंबहुना अर्धशतकाहून अधिकची जी भागीदारी आहे रोहित शर्माबरोबरची, ती भारताच्या धावसंख्येला पाया घालणारी ठरली. त्यानंतर हार्दिक पांड्या, पुन्हा एकदा सिद्ध झालं की हार्दिक पांड्या जेव्हा भारत आणि भारताची जर्सी घालून खेळतो किंवा भारतीय संघासाठी खेळतो, देशासाठी खेळतो, तेव्हा त्याचा खेळ नेहमीच उत्तम होतो. पुन्हा एकदा त्यानं जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनं काल धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने धावा केल्या, आणि अक्षर पटेलची पण एक छोटीशी खेळी काल महत्त्वपूर्ण ठरली. आणि अशा प्रकारे त्या एका महत्त्वाच्या पिचवर जिथे 165 ते 170 हा स्कोअर पार मानला जात होता, तिथे भारतीय संघाने 171 धावा केल्या आणि विजय मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं. आता निश्चितच लक्ष होतं भारतीय गोलंदाजीकडे. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल ही आपली धारदार शस्त्र आणि अस्त्र निश्चितच भारत परजून तयार होता. फक्त आता एक्झिक्युशनची वेळ होती. अर्शदीप सिंगने पहिली ओव्हर टाकली, त्याच्यात त्याला काही स्विंगसुद्धा, बॉल स्विंग होत असल्याचं लक्षात आलं. आणि आता इतर गोलंदाजांची पाळी होती. जसप्रीत बुमराहला आणि अर्शदीपला एकंदरीत लक्षात आलं की आता बॉल स्विंग होतोय. पण त्याचवेळी जॉस बटलर, जो एक अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याने खणखणीत 3 चौकार मारून धावसंख्या अतिशय जवळपास 7ची सरासरी आणली. आणि आत्ता इंग्लंड संघ चांगल्या स्थितीत पोहोचतोय, पॉवर प्लेमध्ये ते धावा वसूल करतात असं वाटत असतानाच अक्षर पटेलने
जॉस बटलरला अक्षरशः तंबूचा रस्ता दाखवला. अक्षर पटेलच्या पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक साधा सोपा झेल ऋषभ पंतकडे देऊन जॉस बटलर महाशय तंबूत परतते झाले. आणि जॉस बटलर आऊट होणं ही या मॅचची अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो. हा एक निर्णायक क्षण होता आणि जिथे जॉस बटलर आऊट झाला तिथून खरोखर इंग्लंडच्या संघाला गळती लागायला सुरुवात झाली. त्यानंतर अक्षर पटेल प्रत्येक ओव्हरला यायचा आणि पहिल्या बॉलवर किंवा आपल्या ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन जायचा. अक्षर पटेलने एकूण 4 ज्या ओव्हर टाकल्या त्या 3 ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये एक विकेट आणि चौथ्या ओव्हरमध्ये रनआउट, अशा प्रकारे त्याच्या 4ही ओव्हरमध्ये एक विकेट त्यानं घेतलेली आहे. अशा प्रकारे बापूला गोल्डन आर्म म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारची त्यानं कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव हा असा गोलंदाज आहे की जेव्हा जो परत आला आहे त्याच्यामध्ये अधिक स्पीडही आलं आहे आणि अधिक त्यानं त्याची बॉलिंग ॲक्शनही चेंज झाली आहे आणि तो अत्यंत उत्तम पद्धतीने पिचचा आणि बॅट्समनच्या मानसिकतेचा अभ्यास करून बॉलिंग टाकतो. यावेळीही तेच झालं. कुलदीप यादवने इतकी उत्तम गोलंदाजी टाकली की त्यांचे फलंदाज कुलदीप यादवचे बॉल्स किंवा कुलदीप यादवच्या डावपेचांना समजूच शकले नाहीत आणि एकामागोमाग एक त्यांनी विकेट कुलदीप यादवला दिल्या. धावसंख्या अगदी म्हणजे फार कमी होती आणि अपेक्षित धावगती तर वाढत होती आणि साहजिकच इंग्लंडच्या फलंदाजांना आता त्याचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके खेळण्या वाचून गत्यंतर नव्हतं. जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज आहे की जो तुम्ही त्याला हळू काळजीपूर्वक खेळून कदाचित त्याला विकेट मिळणार नाही याची दक्षता घेऊ शकता, पण त्याला तुम्ही मारायला जाल तर मात्र तुम्ही तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, हे परत एकदा दाखवून दिलं जसप्रीत बुमराहने. फिल सॉल्ट त्याला जसप्रीत बुमराहला मारायला गेला आणि त्याच्या दांड्या उडवल्या. जसप्रीत बुमराहने त्याची दांडी उडवली, त्याला त्रिफळाचीत केलं. फिल सॉल्ट हा त्यांचा फॉर्ममध्ये असलेला दुसरा खेळाडू. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना तुम्ही आठवा, कारण फिल सॉल्ट अत्यंत अटॅकिंग आणि ॲग्रेसिव्ह प्लेयर आहे आणि जॉस बटलर गेल्यानंतर फिल सॉल्टकडनं आशा होत्या, पण बुमराहने त्याच्या दांड्या उडवून त्यालाही तंबूचा रस्ता दाखवला आणि भारताच्या आणि विजयाच्या मधला एक महत्त्वाचा अडसर दूर केला. आता हळूहळू परिस्थिती अशी झाली की आता फक्त उरलेल्या विकेट्स काढायच्या. जोफ्रा आर्चरनं 2-3 फटके मारले, तेवढं मनोरंजन केलं, परंतु ते विजय मिळवण्यासाठी पुरेसं नव्हतं. भारतीय गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करून इंग्लंडच्या मुसक्या बांधल्या, इंग्लंडला हद्दपार केलं आणि दुप्पट लगान वसूल केला. इथे जो लगान होता तो उलट्या अर्थी यावेळी गोऱ्यांकडनं वसूल केला गेलेला आहे आणि यासारखा अत्यंत आनंदाचा क्षण नाही. रोहित शर्माची उत्तम फलंदाजी, स्काय, त्यानं सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांची त्याला उत्तम साथ, या सगळ्या गोष्टींचा परिपाक भारताच्या उत्तम टार्गेट सेट करण्यामध्ये झाला आणि त्यानंतर कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह यांच्या घातक गोलंदाजीने पिच खेळपट्टीचा उत्तम उपयोग करून इंग्लिश फलंदाजांना जाळ्यात पकडण्याचं जे काम भारतीय गोलंदाजांनी अत्यंत हुशारीने केलेलं आहे त्याचा परिपाक म्हणजे 68 धावांनी इंग्लंडवर त्यांना सर्वबाद करून मिळवलेला हा विजय असं म्हणावा लागेल. खरं तर सेमीफायनलमधला हा विजय म्हणजे एक वर्ल्ड कप जिंकण्याच्या दृष्टीने पुढचंच पाऊल असं म्हणायला लागलं आणि एक पाऊल फक्त आता शिल्लक आहे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. इंग्लंडला आपण तर हरवलेलं आहे, आता वर्ल्ड कप जिंकायचं आहे. सर्व आपले फलंदाज गोलंदाज फॉर्मात आहेत. विराट कोहलीचा जरासा विषय आहे, विराट कोहली ओपनिंगला येतोय. खरं तर तो IPL मध्ये जरी ओपनिंगला चांगले खेळ करत असले तरी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी असते. त्याचा फॉर्म ही एक तात्पुरती गोष्ट आहे. विराट कोहली हा लिजेंड आहे,
तो एक मोठा खेळाडू आहे, तो आज ना उद्या खेळी करेलच. आणि त्याचं असं आहे की इतर खेळाडू खेळत आहेत त्यामुळे कदाचित त्याला तशी गरज भासत नसेल, पण ज्या दिवशी इतर खेळाडू खेळले नसते त्या दिवशी तो निश्चित खेळला असता. किंवा तो आता ओपनिंगला येत आहे, त्याची जी नेहमीची जागा आहे त्या जागेवर नसल्यामुळे त्याला थोडा वेळ. रोहित शर्माही तेच म्हणाला आहे, कदाचित विराट कोहली आपली जी खेळी आहे, आपला जो खेळ आहे तो फायनलसाठी राखून ठेवत असेल असं त्याला वाटलं. आणि कालही जेव्हा विराट कोहली बाद झाला तेव्हा तो खूप नाराज झाला होता. आणि एक दृश्य आपल्याला असं दिसलं की राहुल द्रविड भारतीय संघाचा जो कोच आहे आणि त्याचबरोबर एक लिजेंड महान फलंदाज आहे, तो त्याच्या मनस्थितीला समजून उमजून त्याच्या जवळ जाऊन त्यानं सांत्वन केलेलं आहे. विराट कोहलीला 2 समजुतीचे आणि आधाराचे शब्द दिलेले आहेत आणि हे फार गरजेचं असतं. हे दृश्य फार महत्त्वाचं होतं. त्यानंतर रोहित शर्मा सामना जिंकल्यानंतर एका भावनिक स्थितीमध्ये गेलेला आपल्याला दिसून आला. आणि एक जो इंग्लंडला हरवल्याचा जो आनंद आहे आणि मागचा जो बदला आहे, हा एक बदला आहे, रिवेंज आहे. आणि हा बदला पूर्ण झालेला आहे. आपण ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला, आपण इंग्लंडचा बदला घेतला आणि आता वर्ल्ड कप जिंकून आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की भारत ही खरोखरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातली एक महासत्ता आहे. हे उगीच नाही. आणि आपल्याला आता दुसऱ्या T20 वर्ल्ड कप ट्रॉफीची अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे. सर्व खेळाडू, सर्व क्रिकेटप्रेमी यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हा जो आपण दुप्पट लगान वसूल केलेला आहे त्याचा आनंद नक्कीच साजरा करायला हरकत नाही. पुन्हा भेटूया फायनलच्या सामन्याचं विश्लेषण किंवा सामन्यावर भाष्य करण्यासाठी. आजच्या पुरता तुमच्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि धन्यवाद.